हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. हा व्हिडिओ राहील शॉर्ट व्हिडिओ, म्हणजे 1 मिनिटाचा नाही हो, 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ राहील. यामध्ये एक कन्सेप्ट डिटेल मध्ये आणि जबरदस्त वे मध्ये एक्सप्लेन करणार, मज्जा झाली पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही हेडिंग बघितलं असेल वरती, तसं थंबनेलला तर आहे, पण इथं पण आहे प्लेन अँगल. प्लेन अँगल आपण युनिट अँड डायमेन्शन चॅप्टर मध्ये सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणून यूज करतो, बरोबर आहे. त्याचा यूज सर्व चॅप्टर मध्ये होणार म्हणजे होणार आणि होतोच, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, मग त्याचा एक फॉर्म्युला आहे. ठीक, काय आहे त्याचा फॉर्म्युला? तर फॉर्म्युला आहे सर थीटा इज इक्वल टू एस बाय आर, किंवा आपण एस इज इक्वल टू थीटा इंटू आर असं म्हणतो. थीटा म्हणजे प्लेन अँगल, एस म्हणजे कोण रे बाबा? तर एस म्हणजे आर्क लेंथ आहे, आणि त्यानंतर आर म्हणजे आपण रेडियस वापरतो. ठीक आहे, काही अडचण नाही. आता हा फॉर्म्युला कसा आला याचा एक्सप्लेनेशन देत असताना एक बेसिक मेथड आहे किंवा सोपी मेथड, ज्याच्यामध्ये की जास्त दिमागाला जोर न देता. कोणती मेथड? तर आपण जनरली प्रश्न विचारतो, तर सर्कम्फरन्स माहित आहे का बाळांनो? मुलं म्हणणार हो सर, फॉर्म्युला माहित आहे 2 पाय आर. मग सर्कम्फरन्स म्हणजे काय? तर पेरिमीटर किंवा द लेंथ ऑफ सर्कल असं म्हणलं तरी चालते, किंवा टोटल आर्क लेंथ म्हणलं तरी चालते. मग आपण म्हणलं एस इज इक्वल टू 2 पाय आर. मग यामध्ये आर तर माहिती आपल्याला रेडियस आहे, मग हा 2 पाय कोण आहे? जर कंप्लीट सर्कल होत असेल तर कंप्लीट अँगल किती कव्हर होईल, किंवा कंप्लीट अँगुलर डिस्प्लेसमेंट किती राहील? 360 डिग्री. मग 360 लाच आपण रेडियन मध्ये काय लिहिणार? 2 पाय. म्हणजे हा फॉर्म्युला बनला एस इज इक्वल टू थीटा इंटू आर. असे आपण एक्सप्लेन करू शकतो, पण हे मेथड थोडीशी चुकीची आहे. असं नाही म्हणत की शिकवणारे चुकीचे आहेत, परंतु अकॉर्डिंग टू सिच्युएशन आपण शिकवतो, ही असंही शिकवतो, यात काही चुकीचं नाहीये. परंतु फॉर्म्युला चा वापर करून जे आन्सर येतंय त्याच्यावरून फॉर्म्युला सांगणं हे असं उलट झालं, रिव्हर्स झालं. ठीक आहे, मग हा फॉर्म्युला कसा येतो यावर आपलं डिस्कशन आजचं आहे. ठीक आहे, तर बेसिक इन्फॉर्मेशन होती, तर आपण डिस्कशन करू आता हा फॉर्म्युला येतो कसा. ठीक आहे, एस इज इक्वल टू थीटा इंटू आर, किंवा थीटा इज इक्वल टू एस बाय आर. आपण ड्रॉ केला एक सर्कल. ठीक आहे थोडाफार ठीक आहे. हा आपण ड्रॉ केला सर्कल, काही अडचण नाही. सर्कल मध्ये हा झाला आपला सेंटर. सेंटर पासून सर्कम्फरन्सच्या कुठलंही डिस्टन्स, सर्कम्फरन्स म्हणलं किंवा पाथ वरलं हे जे डिस्टन्स असेल त्याला आपण म्हणणार आर. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द पाथ. ठीक आहे, किंवा द सर्क्युलर आर्क. चालते, काही अडचण नाही. एक पार्टिकल आहे समजा या ठिकाणी, इनिशियल पोझिशन इज ऍट दॅट लोकेशन, डिस्टन्स आर, तिथून तो स्मॉल डिस्प्लेसमेंट मोजला. ठीक आहे, आता सर्कलचाच पार्ट आहे म्हणून आपण त्याला यस म्हणू, पण हे जे स्मॉल जे डिस्टन्स किंवा स्मॉल जे डिस्प्लेसमेंट आहे ते असेल स्ट्रेट लाईन मध्ये. तुम्ही म्हणता सर कसं काय? सर्कल इज मेड अप ऑफ स्मॉल स्ट्रेट लाईन. लॉजिक सिंपल आहे. तुम्ही याला झूम करून बघा, हे स्ट्रेटच दिसणार. बरं ठीक आहे, म्हणजे पार्टिकल या पॉइंट वरून निघाला, इथं जाऊन थांबला. आपण म्हणलं चला हे डिस्टन्स मेजर करू, हे पण आर रेडियस आहे भाऊ. ठीक आहे, आणि हा जो अँगल आला तर हा अँगल आपण म्हणू थीटा, आणि हा थीटा अँगल व्हेरी स्मॉल. तुम्ही म्हणता सर का बरं? कारण समोरचं जे डिस्टन्स आहे हे कव्हर केलेलं ते खूप स्मॉल आहे, मग अँगल पण स्मॉल, रेडियसला काही फरक पडणार नाही. मग आता लॉजिक काय बनतंय इथं? जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर ही लाईन, ही जी आडवी लाईन आहे ती बघा, ती या लाईनला म्हणजे यस ला, आर वाला हे जे आर आणि यस हे दोघं कसे राहतील? परपेंडिक्युलर. ठीक आहे, म्हणजे इथे एक राईट अँगल ट्रायंगल बनल्याचा फील येतो. ठीक आहे, ती म्हणजे वरची लाईन परपेंडिक्युलर नाही का? ती पण परपेंडिक्युलरच आहे, समजून जाईल ना. आता बघा, मी म्हणलं इथं जो अँगल थीटा आहे त्याचा वापर करून मी साइन थीटाची व्हॅल्यू काढतो. ओके, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट यस डिवाइडेड बाय ऍडजसंट. कोण? अपोजिट बाय ऍडजसंट नाही, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट बाय हायपोटेन्युअस. ठीक आहे, माय मिस्टेक. तर साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट बाय हायपोटेन्युअस. हायपोटेन्युअस किती आहे? आर. अपोजिट किती आहे? एस. एस बाय आर.
मी मला चला tan थीटा बनवू, तर tan थीटा इज इक्वल टू काय येणार, अपोजिट बाय ऍडजसंट, म्हणजे ते डोक्यात होतं माझं. tan थीटा इज इक्वल टू अपोजिट बाय ऍडजसंट, अपोजिट कोण, s बाय r. अरे बाप रे, tan थीटा sin थीटा दोघांची व्हॅल्यू सेम येत आहे. हेच तर लॉजिक आहे, हीच तर खासियत आहे. जेव्हा थीटा स्मॉल असतो, व्हेरी स्मॉल म्हणलं तरी चालतंय. काय म्हणलं मी, व्हेरी स्मॉल. तुम्ही म्हणता म्हणजे किती, तर म्हणजे बाळांनो लेस दॅन 10 डिग्री. अँगल जर लेस दॅन 10 डिग्री असेल तर त्याला आपण स्मॉल म्हणतो, आणि त्या केस मध्ये साइन आणि टॅन ची व्हॅल्यू एक्झॅक्ट सेम येते. म्हणजे तुम्ही कन्क्लुजन देणार साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा, sin theta is equal to tan theta which is also equal to theta. हे जे आता मी लिहिलेलं स्टेटमेंट आहे हे खूप जबरदस्त आहे. दर वेळेस नीट असो, जेडबल असो, सीईटी असो, ऍडव्हान्स असो, एक तरी क्वेश्चन या कन्सेप्टवर बेस्ड येणार म्हणजे येणार. म्हणजे काय, फॉर्म्युल्यामध्ये टॅन आहे, tan is equal to something फॉर्म्युला आहे, परंतु क्वेश्चन मध्ये म्हणतात हिअर थीटा इज व्हेरी स्मॉल. मग त्या tan च्या बदली तुम्ही साइन वापरू शकता किंवा थीटा वापरू शकता. आतापर्यंत असे क्वेश्चन भरपूर आलेले आहेत. मी असं हवेत गोळ्या फेकत नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणतात प्रूव्ह करून दाखवा. फाईन, नो प्रॉब्लेम. मी म्हणलं थीटाची व्हॅल्यू 5 डिग्री घेऊ. 5 डिग्री इज इक्वल टू tan 5 डिग्री. कॅल्क्युलेटर घ्या, मोबाईलचं कॅल्क्युलेटर घ्या. साइन 5 डिग्रीची व्हॅल्यू सांगा मला, सांगा फटाफट सांगा. ठीक आहे, tan 5 डिग्रीची व्हॅल्यू सांगा. आणि नंतर हा थीटा किती घेतलाय आपण, 5 डिग्री. तर 5 डिग्री नाही ठेवता येणार, त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करावं लागेल, पाय बाय 180. तुम्ही म्हणता सर इथं पाय बाय 180 मल्टिप्लाय केलं, पण इकडं नाही. टॅन साइन कॉस यांच्यामध्ये अँगल ठेवताना डिग्री मध्ये ठेवतो, आणि असा उघड्यावर ठेवताना आपण त्याला रेडियन मध्ये ठेवतो. बघा या तिघांच्या व्हॅल्यू क्रॉस चेक करून बघा, डेसिमल नंतरचे 3 डिजिट मॅच करतील. ऍटलीस्ट डेसिमल नंतरचे 2 डिजिट तरी एक्झॅक्ट मॅच करतील. याचा अर्थ मी तुम्हाला इथं डायग्रामॅटिकली पण प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा, डायग्रामॅटिकली. ठीक आहे, आणि तुम्हाला हे पण प्रूव्ह करून दाखवले ह्या दोघांची व्हॅल्यू एक्झॅक्ट थीटा एवढी असते, आणि त्याच्यासाठी मी प्रूफ पण दिलाय. ह्या फक्त कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता सर साइन ची व्हॅल्यू सांगितली तुम्ही, टॅन ची व्हॅल्यू सांगितली तुम्ही, कॉस ची व्हॅल्यू सांगतो ना बाळ. कॉस ची व्हॅल्यू थीटा खूप स्मॉल असेल तर कॉस थीटा इज इक्वल टू ऍडजसेंट बाय हायपोटेन्युअस. ऍडजसेंट बाय हायपोटेन्युअस म्हणजे किती, r बाय r. म्हणजे अँगल खूप स्मॉल असताना कॉस थीटाची व्हॅल्यू काय येणार, 1 येणार. ठीक आहे, ओके फाईन. याच्यामुळे काय साध्य काय झालं, फॉर्म्युला कुठं भेटला राजा, लक्ष असू दे. घे याला, साइन थीटा इज इक्वल टू s बाय r. साइन थीटा इज इक्वल टू s बाय r. थीटा स्मॉल आहे म्हणून साइन थीटाला आपण ठेवलं थीटा, तर थीटा इज इक्वल टू इक्वेशन भेटलं s बाय r. हाच आहे तो फॉर्म्युला जो की आपण वरती याच्या अगोदर लिहिला होता. तुम्ही म्हणताल की सर म्हणजे रिअल वाला एक्सप्लेनेशन याचं हे आहे का, यस बॉस याचं एक्सप्लेनेशन हेच आहे. मग तुम्ही म्हणताल की सर हा फॉर्म्युला तर स्मॉल तुकड्यासाठी. ठीक आहे, म्हणजे आर्क जी आहे ती स्मॉल असताना बाळ, म्हणून तर स्टेटमेंट दिलं होतं सर्कल इज मेड अप ऑफ स्मॉल स्ट्रेट लाईन. मग या छोट्या छोट्या स्ट्रेट लाईन तुम्ही जोडत गेले की एक सर्कल बनेल, आणि त्या सर्कलची टोटल लेंथ याच फॉर्म्युल्यानुसार जी की तुम्ही सर्कम्फरन्स म्हणता काय, s इज इक्वल टू 2 पाय r. 2 पाय म्हणजे टोटल अँगल 360 ला रेडियन मध्ये कन्वर्ट करून. कारण आठवायचं थीटाला जर उघड्यावर ठेवायचं असेल तर रेडियन मध्ये ठेवा, थीटाला जर झाकून ठेवायचं असेल तर त्याला डिग्री मध्ये ठेवा. हे झालं सुंदर असं एक्सप्लेनेशन. अशाच प्रकारच्या सुंदर व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.